राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला महागाव परिसरात एका वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करून महागाव इथल्या ओढ्यानजीक तो मद्यसाठा दुसऱ्या वाहनात भरणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकानं सापळा रचून मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे यातील एका वाहनावर शासकीय वाहन असा मजकूर लिहून त्या वाहनावर लाल दिवा लावण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तोतया शासकीय कर्मचारी नितीन ढेरे आणि निवृत्त लष्कर जवान शिवाजी धायगुडे यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 चारचाकी वाहनं आणि गोवा बनावटीचा मद्यसाठा असा 27,73,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक संजय शिलेदार, सत्यवान भगत, देवेंद्र पाटील, आशिष पवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ, राहुल गुरव, रामचंद्र मळगावकर, रामचंद्र साठे यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय.